नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी झाल्याचा आरोप। व्हिडिओ व्हायरल। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी झाल्याचा दावा। नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। रात्री उशिरा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। आतापर्यंत एकूण 46 आरोपींना अटक। नागपूर शहरातील संचारबंदी आजही कायम। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळा बंद। मात्र सकाळी विद्यार्थ्यांना मेसेज उशिरा पोहोचल्याने अनेक विद्यार्थी शाळेमध्ये येऊन आल्या पावली परत गेले। नागपूरच्या हंसापुरी भागातील शाळा सुरूच। हंसापुरी भागात सर्वाधिक नुकसान झालं असतानाही प्रशासनाकडून शाळा बंद ठेवण्याचे आदेश न आल्यानं शाळा सुरू। नागपुरात राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये प्रवेशबंदी। स्थानिक नागरिकांकडून गल्ल्यांमध्ये प्रवेशबंदी। नागपुरात दगडफेक करणाऱ्या जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। भालदारपुरामधील संतापजनक घटना। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। नागपूरच्या महाल भागात झालेल्या तणावामुळे पालिकेच्या बस सेवेवर परिणाम। 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद तर 11 मार्ग डायव्हर्ट करण्यात आले। संचारबंदी लावलेल्या भागात बस फेऱ्या बंद। नागपुरात जुना हिस्लॉप कॉलेज परिसरात 300 ते 400 जणांकडून 10 ते 12 कारची तोडफोड। कार मालकांकडून पोलिसात तक्रार दाखल। तोडफोड करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची नागपुरातील राड्याच्या घटनेनंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक। रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्यासोबत लहान वाद वाढू न देण्याच्या शुक्लांच्या सूचना। नागपुरातील संचारबंदीमुळे 250 कोटींच्या व्यापारावर परिणाम। बाजारपेठा लवकर सुरू व्हाव्या अशी व्यापाऱ्यांची मागणी। संजय खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं एनसीपीमध्ये नाराजी। राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या एका जागेसाठी 75हून अधिक उमेदवार इच्छुक होते। कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या शोधासाठी नागपूरला रवाना। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर। प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। नाशिक पालिकेतील हिंसक आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना मिळालेल्या शिक्षेला स्थगिती। बुलढाण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार। सामनातील संपादकीय लेखामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अॅडव्होकेट शेखर जोशींकडून खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अधिवेशन संपताच भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांची प्रशिक्षण वारी। उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे 2 दिवस प्रशिक्षण। सर्व आमदार मंत्र्यांना 26 मार्चपासून 2 दिवस मुक्कामाचे आदेश। मतदारसंघ कसा विकसित करायचा याबाबत देणार प्रशिक्षण। मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव झाल्यानं विकास बनसोडेचा मृत्यू। शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण उघड। बीडमधील प्रेम प्रकरणातून हत्येचं प्रकरण। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलाला मारहाण प्रकरणी नवीन खुलासा। वकील साहिल डोंगरे यांचं अपहरण आणि मारहाण झाली नसून केवळ अपघातात त्यांना दुखापत झाल्याचं समोर। हडपसर पोलिसांच्या प्राथमिक तपासात सत्यता समोर। पुण्यात 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी। पुणे कारागृह पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ। गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती। नाशिक मनपा शिक्षण विभागातील 15 केंद्र प्रमुखांची नियुक्ती रद्द। विहित कार्यपद्धतीचा अवलंब न केल्याचा ठपका। अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगर पंचायतच्या उपनगराध्यक्ष प्रिया विघ्ने यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा कारभार। तिवसा नगर पंचायतवर काँग्रेसची एकहाती सत्ता। नवीन नगराध्यक्ष निवडून येईपर्यंत विघ्नेंकडे कारभार असणार। बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप। कर्मचारी भरतीची मागणी। पासपोर्ट कायद्यात सुधारणा करण्यासाठी राज्य केंद्राकडे पाठपुरावा करणार। बेकायदेशीर स्थलांतरितांचा ओघ रोखण्यासाठी सरकार पाठपुरावा करणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत घोषणा। मुंबईतील विकासक आणि कंत्राटदारांना बांगलादेशींना कामावर ठेवत नसल्याची हमी द्यावी लागणार। जर कोणताही बांगलादेशी आढळला तर पोलिसांना कळवावं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती। एसटीच्या साध्या बसमध्ये बिघाड झाल्यास त्याच तिकिटावर एसी बसने प्रवास करता येणार। प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचा निर्णय। नीटची परीक्षा 15 जून रोजी। वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून तारीख जाहीर। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात तरुणीचा विनयभंग। तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण करत कुटुंबाला ठार मारण्याची धमकी। या प्रकरणी संतोष परीट नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल। जायकवाडीच्या जलाशयातून सायंकाळपर्यंत 1100 क्युसेकनं परभणीच्या डाव्या कालव्यात पाणी उपलब्ध होणार। परभणीचे खासदार संजय जाधवांच्या नेतृत्वाखाली जायकवाडीच्या कार्यालयाला टाळे ठोकून केलं होतं घेराव आंदोलन। गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाणी देण्यास पाटबंधारे विभागाचा नकार। याआधी 2 वेळा पाण्याचं आवर्तन, मात्र तिसऱ्यांदा पाणी देण्यास नकार। रब्बी पिकं धोक्यात।
गोंदियाच्या इटियाडोह धरणाच्या कालव्याला गळती लागल्यानं झेडपी शाळेच्या मैदानात पाणी शिरलं. शाळेच्या भिंती जीर्ण होण्याची भीती व्यक्त. तत्काळ कालव्याची गळती बंद करा, अन्यथा आंदोलन करू, पालकांचा इशारा. पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या धानिवरी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप. 5 रस्त्यांची कामं स्थानिकांनी रोखून धरली. गोंदियात कर न भरणाऱ्यांच्या घरासमोर वाजवणार बँड. चौकाचौकात बॅनर, पोस्टर लावण्यासह वृत्तपत्रात नाव प्रकाशित करणार असल्याची नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची आगळीवेगळी मोहीम. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून लवकरच अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू होणार. गेले काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबई सिंधुदुर्ग मुंबई ही सेवा सुरू करण्यासाठी नारायण राणेंनी हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेतली. परभणीत कापसाला 7,690 क्विंटल इतका दर. खासगी व्यापाऱ्याकडून लिलाव पद्धतीनं कापसाची खरेदी. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणण्याचं आवाहन. जळगाव जिल्ह्यात होळी धुलीवंदन सणाचा केळी पिकाला फटका. ग्राहकांकडून मागणी कमी झाल्यानं केळीच्या दरात 500 रुपयांची घसरण. गोंदिया जिल्ह्यात तापमान 38 अंशावर. एप्रिल महिन्यात तापमान 40 अंशापेक्षा वाढण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या तुमसर येथे तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. विविध गटात युवा तरुणांसह सर्व वयोगटातील नागरिकांचा स्पर्धेत मोठा सहभाग. वाशिम जिल्ह्यात चिया शेतीत शेतकऱ्यांची निराशा. कमी उत्पादन, तांत्रिक अडचणी आणि बाजारभावाचा फटका. रब्बी पीक बदलूनही उत्पादनाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी दर मिळाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणी. वाशिममध्ये मागील काही दिवसात नाफेडनं खरेदी केलेल्या सोयाबीनचे हजारो शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाहीत. नाफेडकडून तांत्रिक कारणं सांगून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये रोखून ठेवलेत. तांत्रिक अडचणी सांगून देयक लांबणीवर टाकल्यानं शेतकऱ्यांचा संताप. पुण्याच्या सिंहगड रोड भागात 18 फेब्रुवारीपासून जीबीएसचा एकही नवीन रुग्ण नाही. पुण्यातील जीबीएसचा उद्रेक संपुष्टात आल्याचं महापालिकेचं आरोग्य विभागाला पत्र. पुण्याच्या वाघोलीत तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीची वाघोली पोलिसांनी धिंड काढली. दगडाने हातातील कड्यानं गंभीर दुखापत करून तरुणाला जीवे मारण्याचा केला होता प्रयत्न. पुणे जिल्ह्याला लवकरच 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणार. विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर. मोठ्या जिल्ह्याच्या प्रशासकीय कामांचं विभाजन करण्याचा सरकारचा विचार.